नेरूळमध्ये खाडी किनारी जेट्टीला लागून उभारण्यात आलेलं अनधिकृत फुटबॉल टर्फ हे फ्लेमिंगोसह विविध पक्ष्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झालाय। साधारण 2 एकर जागेत उभारण्यात आलेल्या या फुटबॉल टर्फसाठी पर्यावरण, न्यायालय, कांदळवन विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही। तसंच सिडको आणि वन विभागानेही या फुटबॉल टर्फमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे कानाडोळा केल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांनी केलाय। दरम्यान फुटबॉल टर्फवर लावण्यात आलेल्या प्रखर क्षमतेच्या हॅलोजन लाईट्स या रात्रीच्या वेळी पक्षी आणि प्राण्यांवर परिणाम करतात आणि हा परिसर बफर झोनमध्ये असून फ्लेमिंगोचा जाण्या-येण्याचा हाच मार्ग आहे। ते फ्लेमिंगो उंच जाळ्यांमध्ये अडकून त्यांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। त्यामुळे अनधिकृत टर्फ त्वरित काढण्याची मागणी ही पर्यावरण प्रेमींकडून होते। और ये तो पूरा मतलब रूलों की धज्जियां उड़ाना है कि सिडको जो एक गवर्नमेंट अथॉरिटी है जिसका काम है कि जो भी लॉ पास हुआ है उसको फॉलो करना। मैंग्रोव बफर जोन में काम के लिए परमिशन लगती है कोर्ट की। ये जेट्टी बनी है उसमें कोर्ट की परमिशन से बना है, लेकिन यहाँ पर तो कोई परमिशन नहीं है। काम हो रहा है इसमें तो कोई पब्लिक इंटरेस्ट नहीं है। और ये मतलब इट शोज दैट कि सिडको को किसी भी लॉ की, किसी भी चीज़ की डर नहीं लगती और वो लोग सोचते कि क्या है, कुछ होगा तो हम तो दूसरे डिपार्टमेंट में चले जाएंगे। पनवेल महापालिकेनं कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी विकत घेतलेलं करोडो रुपयांचं वैद्यकीय साहित्य हे सध्या धूळ खात पडलंय। कळंबोलीत उभ्या